नमस्कार विद्यार्थ्यांनो. पहा, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीवरती अनेक संत जन्माला आलेले होते. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत रामदास, संत एकनाथ हे जे 5 संत आहेत ते 5 संत प्रमुख मानले गेलेले आहेत. संत परंपरेमध्ये प्रमुख संत मानले गेलेले आहेत. त्यातील संत रामदास जे आहेत, या संत रामदासांची उत्तम लक्षण ही कविता आपण अभ्यासणार आहोत. समर्थ रामदासांचा कालखंड जर आपण पाहिला तर 1608 ते 1682 हा त्यांचा कालखंड आहे. पहा, संत रामदास जे आहेत ते संत रामदासांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यातील श्रीमंत दासबोध हा जो ग्रंथ आहे किंवा दासबोध हा ग्रंथ जो आहे तो ग्रंथ आपल्या सर्वांनाच परिचित आहे. समर्थ रामदास स्वामी जे आहेत त्या रामदास स्वामींचे व्यक्तिविशेष, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विशेष गुण जे आहेत ते आपण पहिल्यांदा पाहू. बलशाली आणि चारित्र्य संपन्न मानवधर्म हे ज्यांचे उद्दिष्ट असे सार्वकालिक संत म्हणून संत रामदासांचा उल्लेख केला जातो. प्रवृत्तीप्रिय, प्रयत्नवादी, बुद्धियोगी पुरुष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रांजळ व रसाळ कवी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जाणता चिकित्सक व लोकसंघटक संत, युगांतक रामदास, मनोवैद्य रामदास, संतांच्या प्रभावळीतील श्रेष्ठ प्रबोधनकार. तुकाराम व रामदास हे समकालीन संत, मात्र त्या समांतर रेषा नाहीत, एकाच रेषेचे ते दीर्घीकरण आहे. उभयंतात एक राम आहे. पहिलीच्या अंताचा तर दुसरीच्या आरंभीचा तो बिंदू मानला जातो. असं समर्थ रामदास जे आहेत ते समर्थ रामदास आहेत. पहा, तुम्ही आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक होणार आहात आणि हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या अंगी जर चांगले गुण असतील तर उद्याचा निर्माण होणारा जो समाज आहे तो आदर्श समाज निर्माण होईल. मग आपल्याकडे किंवा या विद्यार्थ्याकडे कोणकोणते गुण असणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये सर्वज्ञ, विवेकसंपन्न, चौकस, परोपकारी, सभाधीट, कृतज्ञ, विश्वासू, स्वावलंबी, सत्यनिष्ठ, अभिमानी, कष्टाळू आणि नवोपक्रमशील अशी या आपल्याकडे जर लक्षणं असतील, आपल्यामध्ये जर गुण असेल तर नक्कीच आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व समृद्ध आणि संपन्न होईल. पुढे पहा, समर्थ रामदास जे आहेत या समर्थ रामदासांनी संत कवी आहेत ते समर्थ रामदासांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव, समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आढळते. आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले. दासबोध ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचे व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येते. मनाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारे काव्य आहे. संत रामदास यांनी या रचनेत आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितलेली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केलेले आहे. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश या रचनेतून समर्थ रामदासांनी केलेला आहे. चला तर मग आपण पाहूया समर्थ रामदासांची कविता. पहिल्यांदा मी कविता वाचते, तुम्ही सगळ्यांनी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये लक्ष द्यायचे. जेणे करिता बाणे खून सर्वज्ञपणाची, वाट पुसल्या विन जावो नये, फळ ओळखल्या विन खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी, जणी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये, कदा काळी तोंडाळासी भांडो नये,
वाचाळासी तंडो नये, सत्संग खंडो नये. अंतर्यामी आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये. शोधल्या विन करू नये, कार्य काही सभेमध्ये लाजो नये. बाष्कळपणे बोलो नये, पैज होड घालो नये. काही केल्या कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये. परपीडा करो नये, विश्वासघात व्यापकपण सांडो नये. पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये. कोणी एकासी सत्य मार्ग सांडो नये, असत्य पंथे जाऊ नये. कदा अभिमान घेऊ नये, असत्याचा अपकीर्ती ते सांडावी. सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. पहा, समर्थ रामदास जे आहेत त्या रामदासांनी उत्तम पुरुषाची किंवा आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगताना संत रामदास म्हणतात, श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण. जेणे करिता बाणे खूण, सर्वज्ञपणाची. उत्तम म्हणजे काय? आदर्श, गुणसंपन्न. लक्षण म्हणजे गुणवैशिष्ट्ये. श्रोती म्हणजे ऐकणारे लोक. सावधान, सावध होणे. उत्तम म्हणजे उत्कृष्ट. बाणणे म्हणजे अंगीकारणे. सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा. समर्थ रामदास या पहिल्या ओवीतच म्हणतात, सर्व श्रोत्यांनी सावधपणानं ऐकायचे. आता मी तुम्हाला उत्तम पुरुषाची, उत्तम व्यक्तीची लक्षणं सांगणार आहे, ते तुम्ही ऐकायचे आहेत. जेणे करिता बाणे खूण. जर तुम्ही या गुणांचा अवलंब केला तर तुम्ही सर्वज्ञ होणार आहात, सर्व जाणणारे होणार आहात. पुढे पहा, वाट पुसल्या विन जावू नये, फळ ओळखल्या विन खाऊ नये. पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. पहा, आपण बऱ्याच वेळी प्रवास करत असतो आणि हा प्रवास करत असताना एखाद्या अनोळखी ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला तिथलं काहीच माहिती नसतं. अशा वेळी आपण जर तिथील जे जाणते लोक आहेत, ज्यांना माहिती आहे तिथलं, त्या लोकांना जर आपण विचारलं तर नक्कीच आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाण आपल्याला लवकर मिळेल किंवा लवकर आपल्याला सापडेल. आणि म्हणूनच जाताना आपण वाट विचारल्याशिवाय कुठेही जायचं नाही. पुसणे म्हणजे काय तर विचारणे. फळं ओळखल्या विना खाऊ नये. आपण रस्त्याने जात असतो, एखादं आंब्याचं झाड असतं किंवा एखादं कुठलंही झाड असतं आणि त्या झाडाखाली एखादं छान फळ पडलेलं असतं. ते बाहेरून छान असतं, परंतु ते आतून आहे का चांगलं ते पाहिल्याशिवाय आपण खायचं नाही. समजा ते आतून खराब असेल किंवा ते फळ जे आहे त्या फळांना आपल्या शरीराला एखादा त्रास होणार असेल तर ते फळ आपण खायचं नाही. ते योग्य आहे हे पाहूनच आपण ते फळ खायचं आहे. पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. पहा, रस्त्यानं तुम्ही चाललाय, एखादी बॅग दिसली की आपल्याला लगेच मोह होतो ती बॅग उचलायचा, परंतु असं कधीही करायचं नाही. कारण पहा, आपण पेपरला, टीव्हीला बऱ्याचशा बातम्या वाचत असतो की विविध ठिकाणी बॉम्बस्फोट होत असतात. आणि मग हे लोक काय करत असतात, अशा वस्तू ज्या आहे या वस्तू अशा बॅगमध्ये ठेवतात आणि आपल्याला मोह होतो. आपण ती बॅग उचलायला जातो आणि अनर्थ आपल्या आयुष्यामध्ये घडत असतो. आणि म्हणून आपण कधीही कुठल्याही वस्तूला, अनोळखी वस्तूला हात लावायचा नाही, असं समर्थ रामदास म्हणतात. जणी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदाकाळी. आर्जव म्हणजे काय तर विनंती. पापद्रव्य म्हणजे पापाने, कपटाने मिळवलेली संपत्ती. जोडणे म्हणजे साठवून ठेवणे. पुण्यमार्ग म्हणजे चांगला रस्ता किंवा सद्वर्तन, चांगलं वर्तन. सद म्हणजे काय तर चांगलं वर्तन.
कदाकाळी म्हणजे कोणत्याही वेळी. की पहा, जेव्हा लोकांनी केलेली जी विनंती आहे ती विनंती लक्षात घेऊन तिला कधीच अमान्य करायचं नाही. ज्यांनी आर्जव तोडू नये. एखाद्यानं जर विनंती केली तर त्याच्या विनंतीला आपण मान द्यायचा आहे. पापद्रव्य जोडू नये. पापी मार्गानं मिळवलेला जो पैसा आहे तो पैसा कधीच आपण स्वतःजवळ ठेवायचा नाही किंवा पापी मार्गाचा अवलंब कधीच आपण आयुष्यामध्ये करायचा नाही. पुण्य मार्गाचा अवलंब करून जो पैसा आपल्याला मिळेल त्याच पैशाचा वापर आपण आयुष्यामध्ये करायचा आहे. पहा, आपण बऱ्याच वेळा पाहत असतो की अवैध मार्गाने पैसा मिळालेला असतो. आपण जेव्हा 100 रुपये दिवसभर कष्ट केल्यानंतर आपल्याला 100 रुपये मिळतात तेव्हा ते 100 रुपये खर्च करताना आपण त्याचा खूप वेळा विचार करतो की नको, मी हे दिवसभर मी कष्ट केले तेव्हा मला हे 100 रुपये मिळालेत. म्हणजे त्याचा विनियोग करताना सुद्धा आपण योग्य मार्गाने करतो. तेच 100 रुपये जर आपल्याला अवैध मार्गाने मिळाले तर आपण काय करतो, कसेही ते खर्च करतो आणि मधून अनेक वाम मार्गाला आपण लागत असतो. आणि म्हणूनच म्हणतात, कष्टाची बरी भाजी भाकरी, तूप साखरेची चोरी नको. की नको त्या आमिषाला किंवा मोहाला बळी पडून आपण पापी मार्गानं कुठलाही पैसा जमा करायचा नाही. तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंडू नये, सत्संग खंडू नये अंतर्यामी. तोंडाळ म्हणजे काय तर वाटेल ते बडबड करणारा, भांडकुदळ माणूस जो आहे तो माणूस. आणि वाचाळ म्हणजे काय तर निरर्थक बडबड करणारा. सत्संग म्हणजे काय तर सज्जन माणसाची संगत. खंडणे म्हणजे तोडणे. अंतर्याम म्हणजे अंतर म्हणजे काय तर मन, हृदय. की अनेक स्वभावाचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. त्यातीलच एक आहे तर तोंडाळ माणूस. की असा जो माणूस आहे, भांडकुदळ व्यक्ती, अशा व्यक्तीशी आपण कधीही भांडायचं नाही. आणि त्याचबरोबर जे वाचाळ लोक, निरर्थक बडबड करणारे, आपण म्हणतो की हा माणूस उगीचच बडबड करतोय, तर असे हे जे निरर्थक लोक, बडबड करणारे जे लोक आहेत, या लोकांशी आपण कधीही त्यांच्या बरोबर भांडण करायचं नाही. आणि चांगल्या माणसाची, सज्जन माणसाची संगत कधीही सोडायची नाही. हे कायम मनात ठेवायचे की मनापासून झालेली संतांची जी मैत्री आहे ती मैत्री आपण कधीही सोडायची नाही. सज्जन माणसाच्या जर सहवासात आपण राहिलो तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना घडत असतात. पहा, असं म्हटलं जातं, परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचंही सोन्यात रूपांतर होतं. त्याचप्रमाणे जर आपण संत माणसांच्या किंवा सज्जन माणसांच्या जर संगतीमध्ये राहिलो तर आपल्यामध्ये असणारे जे वाईट गुण आहेत ते गुण नक्कीच निघून जात असतात आणि आपण चांगल्या गुणांचा अवलंब करत असतो. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काही. माणसामध्ये षडरिपू आहेत. म्हणजे माणसामध्ये 6 वाईट गुण आहेत. काम, क्रोध, मोह, मत्सर, आळस, दंभ हे माणसातील 6 षडरिपू आहेत. त्यातीलच एक जो आहे तो म्हणजे आळस. आळसामध्ये सुख मानायचं नाही. पहा की मानव जन्म हा जो आहे तो मानव जन्म अतिशय मौल्यवान आहे. या जन्मामध्ये आपण प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करायचा आहे, योग्य विनिमय प्रत्येक क्षणाचा करायचा आहे. असं जर आपण म्हटलं, दे रे हरी पलंगा काही, पशुही ऐसे मानत नाही. की हे परमेश्वरा, मला सगळं पलंगावर बसून दे, तर तो परमेश्वर देणार आहे का? नाही. मग आपल्यामध्ये आळस निर्माण होतो. पशुपक्ष्यांचं उदाहरण जर आपण घेतलं तर पशुपक्षी स्वतःचा दाना स्वतः शोधत असतात, स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करत असतात. त्यांच्यामध्ये कधीही आळस नसतो. अशाच पद्धतीने माणसानं स्वतःमध्ये असणारे हे जे षडरिपू आहेत त्या षडरिपूंचा नाश केला पाहिजे. चहाडी मनास आणू नये. पहा, माणसामध्ये अनेक वाईटच्या सवयी आहेत. त्यातीलच एक सवय म्हणजे चहाडी लावणं, याचं त्याला त्याचं त्याला सांगणं. तर ही जी सवय आहे ती अतिशय वाईट आहे. मला एखाद्यानं सांगितलं तर मी या कानानं ऐकायचं आणि या कानानं सोडून द्यायचं.
जर आपण असं केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होत असतो. शोधल्याविना करू नये कार्य काही. कोणतंही काम करत असताना आपण ते काम योग्य आहे की अयोग्य आहे या गोष्टीचा पहिला विचार करायचा आहे आणि नंतरच ते जे काम आहे ते काम काय करायचे. आणि जेव्हा एखादं काम आपण हाती घेतलं तर ते काम अर्धवट सोडायचं नाही. हाती घ्याल ते तडीच न्याल. म्हणजे ती गोष्ट जी आहे ती गोष्ट आपण काय करायची, पूर्ण करायची. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालवू नये काही केल्या. बाष्कळपणे म्हणजे काय तर बालिशपणा, पैज म्हणजे काय तर स्पर्धा शर्यत, होड म्हणजे सुद्धा पैज. पहा, आपल्या हा जो स्वभाव आहे तो स्वभाव लाजाळू स्वभाव असतो. आणि मग काय होतं पहा, वर्गातलंच आपण उदाहरण घेऊ. वर्गामध्ये आम्ही शिकवत असतो, तुम्ही ऐकत असता. फक्त तुम्ही श्रोत्याची भूमिका करता का, तर नाही. आता आपला ऑनलाईन अभ्यास सुरू आहे त्याच्यामुळे मी एकटीच बडबड करते, तुम्ही ऐकताय. मात्र हेच जर आपण वर्गामध्ये शिकवत असेल तर तुमच्या आणि माझ्या संवादातूनच आपण जे आपलं अध्यापन आहे ती प्रक्रिया सुरू होत असते. आणि मग आपण मात्र खूप वेळा आम्हाला असा अनुभव येतो की आम्ही तुम्हाला बरेच प्रश्न विचारतो, अगदी साधं असतं, परंतु तुम्ही त्याची उत्तरं देत नाही. तुम्हाला सगळं येत असतं, परंतु मनामध्ये एक प्रकारची भीती असते की माझं चुकलं तर मग मला सगळे हसतील. अरे हसू द्यात ना, जो प्रयत्न करतो त्याच्या हातून चुका होत असतात. आणि मग बाकीच्यांनी हसलं तरीसुद्धा मी प्रयत्न केला आहे म्हणून आपल्याला एक आत्मिक समाधान मिळत असतं. म्हणून सभेमध्ये बोलायला कधीच लाजायचं नाही. बाष्कळपणे बोलू नये. म्हणजे बोलायला सांगितलं म्हणजे काहीसुद्धा बालिशपणे बोलायचे का. आता तुम्ही 10वीला आलेला आहात, तुमचं कळतं वय आहे. 5वी-6वीच्या मुलांनी जर बोललं तर आम्ही मान्य करतो की जाऊ देत, हा 5वी-6वीचा आहे, त्याला काही कळत नाही. परंतु तुमचं हे कळण्याचं वय आहे आणि या वयामध्ये आपण बालिशपणे काहीही बोलायला सांगितले म्हणून काही बोलायचे का, तर नाही. पैज ओढ घालू नये काही केल्या. की माणसाला खूप सवय असते की सतत पैज लावायची, शर्यत लावायची. हां, शर्यत मी म्हणेल नक्की लावा. कसली, तर आता तुम्ही 10वीला आहात, चांगले गुण मिळून मी माझ्या मित्रापेक्षा माझ्या मैत्रिणीपेक्षा मला चांगले गुण मिळतील. पण कसे, मी अभ्यास केल्यानंतर. मात्र मी अवैध मार्गाने जर गुण मिळाले तर ते योग्य आहेत का, तर नाही. तर मी खूप अभ्यास करून माझ्या मित्रापेक्षा पुढे जाईल. मात्र या पैज लावताना त्याच्यामध्ये असूया असणं, ही अजिबात असूया असता कामा नये. तर चांगल्या मार्गानंच आपण काय करायचं आहे, पैज लावायचे. म्हणजे पैज होड घालवू नये काही केल्या. पुढे समर्थ रामदास म्हणतात पहा, कोणाचे उपकार घेऊ नये, घेतले तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात. कोणाचंच उपकार घ्यायचे नाही. परंतु पहा, आपल्याला अनुभव येत असतो की या माणसाला कोणाची ना कोणाची तरी गरज पडत असते. मग जर आपल्याला एखाद्यानं गरज केली, मदत केली, तर त्याची मदत आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे सोडवण्याचा किंवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण म्हणतो फुल ना फुलाची पाकळी. त्याच पद्धतीनं आपण जर कोणाचे उपकार घेतले तर ते उपकार कधीही ठेवायचे नाहीत. परपीडा करू नये विश्वासघात. परपीडा म्हणजे काय, तर दुसऱ्याला त्रास देणं. कधीही आपण कुणाला त्रास द्यायचा नाही. दुसऱ्याचं मन दुखावणं हे सुद्धा सगळ्यात मोठं पाप मानलं जातं. आणि आपण असं कुणाचंही मन दुखवायचं नाही. पहा, वर्गामध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी असतात. त्यातला एखादा जर शांत स्वभावाचा विद्यार्थी असेल तर बाकीचे विद्यार्थी त्याला त्रास देत असतात. तर आपण असं अजिबात करायचं नाही. कुणालाही आपण त्रास द्यायचा नाही आणि कुणाचाही विश्वासघात करायचा नाही. बेईमानीपणाने कुणाशीही अजिबात वागायचं नाही. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. सत्य मार्गाचा अवलंब करायचा आहे, चांगल्या मार्गाचा अवलंब करायचा आहे, खरेपणानं वागायचं आहे. असत्य मार्गाचा अवलंब करायचा नाही. पंथ म्हणजे काय, तर मार्ग. आणि मग आपण खोट्या मार्गाचा अवलंब करायचा आहे का, तर नाही. तर चांगल्या मार्गाचा अवलंब करून आपण मार्गक्रमण करायचं आहे. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा आणि खोटेपणाचा
कधीही व्यर्थ अभिमान, व्यर्थ गर्व कधीही आपण बाळगायचा नाही. असं म्हटलं जातं, गर्वाचं घर हे कधीही खालीच असतं आणि जो गर्विष्ठ मनुष्य असतो त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी त्याला अपयश येत असतं. मग हा जो वाईट सवय आहे ती वाईट सवय आपण काय करायचं आहे, दूर करायची. आता पहा, पहिल्या आत्तापर्यंतच्या 9 ओव्यांमध्ये समर्थ रामदासांनी हे करू नये ते करू नये असं सांगितलंय. मात्र 10व्या ओवीमध्ये समर्थ रामदास काय म्हणतात पहा, अपकीर्ती ते सांडावी. आता काय करायचंय, अपकीर्ती 2 प्रकारच्या कीर्ती असतात, एक सुकीर्ती आणि कुकीर्ती. त्यातील अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. मग काय करायचंय, वाईट कीर्तीच्या बळी पडायचं नाही, कुप्रसिद्धी कधीही टाळायची, चांगली प्रसिद्धी जी आहे ती प्रसिद्धी वाढवायची. मग ही चांगली प्रसिद्धी केव्हा निर्माण होईल, जेव्हा आपल्याकडून चांगलं वर्तन होईल, चांगली कृती होईल, तेव्हाच आपल्याकडून ही चांगली गोष्ट जी आहे किंवा लोक आपल्याला चांगलं मानतील. रस्त्यानं जरी आपण चाललो तरी लोकांनी आपल्याकडे बघितल्यानंतर हा बाबा, हा जो मुलगा आहे तो मुलगा हा चांगला आहे असं म्हटलं पाहिजे. हे कधी तर आपण चांगलं कृती करू तेव्हा. म्हणून चांगल्या मार्गाचा अवलंब करायचा आहे, चांगली कीर्ती निर्माण करायची. विवेक दृढ धरावी वाट सत्याची. विवेक म्हणजे काय, तर चांगला विचार किंवा सारासार विचार. आता तुम्ही 10वीला आलेला आहात, चांगलं काय आणि वाईट काय हे तुम्हाला सगळं कळतंय. आणि म्हणूनच इथे समर्थ रामदास जे आहे ते समर्थ रामदास म्हणतात की सारासार विचार करून. तुमचा एखादा मित्र असेल, तो मित्र म्हणेल की नाही रे, 10वीला काही नसतं, अभ्यास नाही केला तरी आपण पास होतो. परंतु इथं आपण विचार करायचा की हे योग्य आहे की अयोग्य आहे. मग मला काय करायचं आहे, मग मला योग्य मार्गाचा अवलंब करायचा तर मला अभ्यास केला पाहिजे. म्हणून सारासार विचार करून जर आपण वर्तन केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल आणि आपण काय करायचं आहे, सत्य मार्गाचा अवलंब करायचा आहे. अशा पद्धतीनं समर्थ रामदासांनी या 10 ओव्यांच्या माध्यमातून माणसानं जर पहा, आपण जर थोडंसं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येतं की आपण या गोष्टी सगळ्या टाळल्या, चांगल्या मार्गाचा अवलंब केला, भांडण टाळली, आळस करायचा नाही किंवा सभेमध्ये लाजायचं नाही, कोणाचा उपकार घ्यायचा नाही, घेतला तरी तो ठेवायचा नाही. अशा जर गोष्टींचा आपण आयुष्यामध्ये अवलंब केला तर नक्कीच आपलं आयुष्य हे आनंदी जाईल, सुखी जाईल, समाधानी जाईल. असंच समर्थ रामदासांना इथे म्हणायचे. कविता इथे संपलेली आहे.